हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर, जी की खायला एकदम टेस्टी, मस्त आणि हेल्दी खूप छान आहे। नक्की ट्राय करून पहा। बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला त्याच्यापेक्षा पण मस्त लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। एक मोठी वाटी शेवया, आवश्यकतेनुसार दूध, अर्धी वाटी साखर, खारीक 2-3, विलायची पूड, पिस्ता, मनुके, काजू, बदाम आणि तूप। सगळ्यात आधी आपल्याला एका पॅन मध्ये एक मोठा चमचा तूप टाकायचे। तूप छान गरम झाले की त्याच्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता आणि मनुके छान फ्राय करून घ्यायचे आहेत। आपले बदाम, मनुके, काजू, पिस्ता फ्राय झालेले आहेत। आता ते एका डिश मध्ये काढून घेऊया। मी सर्व ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले आहेत। त्याच कढईमध्ये आता आपल्याला खारीक थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे। खारीक पण छान फ्राय करून झाली की आपल्याला ह्याला पण त्याच प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे। आपली खारीक छान फ्राय झालेली आहे। आता त्याच कढईमध्ये थोडंसं आणखीन तूप टाकून आपल्या शेवया पण छान लालसर कलर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। आपल्या शेवया छान भाजून झालेल्या आहेत। आता आपण याला पण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। मी सर्व शेवया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याच पॅन मध्ये 2 ग्लास मी दूध ऍड केलेलं आहे। आता सध्या 2 ग्लास मी दूध ऍड केले, पण लागेल तसे थोडे थोडे मी दूध नंतर पण ऍड करणार आहे। दुधाला छान उकळी फुटू द्यायची आहे। दुधाला छान उकळी फुटली की आपले ड्रायफ्रुट्स आपण त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि कमी गॅसवरती 5-10 मिनिट आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी साखर ऍड करायची। मी अर्धी वाटीला पण थोडीशीच यूज केलेली आहे। साखर टाकल्यानंतर आणखी 1 मिनिट उकळू द्यायची आहे आणि त्याच्यामध्येच विलायची पावडर टाकून छान उकळी आणायची आहे। आता आपण त्याच्यामध्येच आपल्या शेवया ऍड करायच्या आणि कमी गॅसवरती आपल्याला शेवया छान 8-9 मिनिट शिजवून घ्यायच्या आहेत। कमीच गॅस ठेवायचा आहे। जर तुम्हाला वाटले की दूध कमी पडते तर आपण दूध त्याच्यामध्ये ऍड करत राहायचं आहे। आपल्या शेवया तुम्ही पाहू शकता छान तयार झालेल्या आहेत। आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला आपल्या शेवया कशा वाटल्या हे कमेंट मध्ये नक्की कळवा। शेवयाची खीरची रेसिपी आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन आपण नंतर पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।